आणि अवघ्यात पुन्हा एकदा आवाज भोपरचा विनोदजी पाटील सरांचा. प्रियाल 11 भोपर आणि हॅरी 11 आपण टॉस साठी रिपोर्ट करा. प्रियाल 11 भोपर आणि हॅरी 11. टॉस करून घ्या. प्रियल 11 भोपर वर्सेस हॅरी 11. टॉस साठी आपण करूया. सचिनजी सागडे जे संस्थापक सचिनजी सागळे जे संस्थापक आहेत आदिवासी प्रतिष्ठान. तर विनंती कर महेशजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. भोपर आणि हॅरी 11 या टॉस करून घेऊया. तर कृष्णा 11 फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे मैदानावरती. नाणेफेक होते. हॅरी 11 संघाने जिंकलेला टॉस. डिसिजन पेंडिंग आहे. बॅट्समॅन सुरेश शेट्टी आणि मयूर ओपनिंग पेअर मैदानावरती. सामना सुरू होत आहे. श्री स्वामी समर्थ वर्सेस श्री कृष्णा 11. टॉस श्री स्वामी समर्थ संघाने जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करतायत आणि कृष्णा 11 ला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. मयूर आणि सुरेश वाईट लॉंग ऑनला आपण बघितलं फिल्डर आले होते पण नाही अडू शकले. पहिल्या टप्प्यात चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय आणि अशा प्रकारे चौकाराने सुरुवात होते कृष्णा 11 या संघाची. उमाकांत पुन्हा एकदा मयूरसाठी. आतापर्यंत 2 मॅचेस आपण संपन्न या ठिकाणी झालेले आहेत. ओ बॅट चेंज शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. वेल स्टॉप. एक धाव आणि एका धावेने धावसंख्या 5 आपण बघतायत. सामना क्रमांक 3 ठिकाणी सुरू आहे. एकूण 13 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे. त्यातली ही 3री लढत. यानंतर चौथा सामना प्रियल 11 भोपर वर्सेस हॅरी 11. ऑन साइडला आपण पुल करतात फिल्डर. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण तिथे खराब झालाय. 2 धावा येतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही कारण थ्रो येतो डीप मधून. थोडस बंब झाले. 7 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग मैदानावरती आपण बघतायत. एका बाजूला सुरेश दुसऱ्या बाजूला मयूर आणि दोघांनी आपापला अकाउंट ओपन केले. मयूरने चौकाराने ओपन केलं. सुरेशने डबलने. उमाकांत ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. ओ बॉलच बॅक ड्राईव्ह. चेंडू पकडता आला नाही. 1 धाव येईल. धावसंख्या धावफल करते 8 धावा. हॅरी 11 संघाने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. आणि डिसिजन पेंडिंग ठेवण्यामागे कारण खरं तर बरेचसे असतात. कधी पूर्ण टीम नसते. कधी कधी टीम असूनही प्रश्न असतो. हो एका हातात पकडलीच होती कॅच पण निसटली. जास्त काळ हातामध्ये चेंडू त्या ठिकाणी ग्रिप करता आला नाही. ठेवता आला नाही. 9 धावा झाले धावफलकावरती. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे GTC स्पोर्ट्स वरती. चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा. आपला एक सबस्क्राईब एखाद्या व्यक्तीला मोटिवेट करत असेल पुढे जाण्याची संधी देत असेल तर सबस्क्राईब करायला हरकत काय. आणि पाठवलाय मिड विकेटच्या वरून. हा धमाका पहिला षटकार येतोय या इनिंग मधला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय जाऊन पोचले. एकूण 15 धावा. चांगली बॅटिंग आहे.
मागच्या 2 मॅच मध्ये आपण अशा पद्धतीने बॅटिंग बघितली नाही. धावाही तितक्या जास्त झाल्या नाही. लो स्कोरिंग मॅचेस बघायला मिळाल्या. पण आता असं वाटते की इथून एक मोठं लक्ष चेस करावं लागेल फिल्डिंग साईडला श्री स्वामी समर्थ. कारण पॉवर प्लेचं हे षटक आपण बघताय जिथे 15 धावा आल्यात आणि एकही विकेट नाही. त्यामुळे इथून चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय कृष्णा 11. बॉलिंग मार्कवर रोशन तयार होत आहेत. स्ट्राईकला मयूर येतोय. नॉन स्ट्राईकला सुरेश शेट्टी. चला वेळेच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या. जास्त वेळ घेऊ नका. सामने निरंतर सुरू राहणं गरजेचं आहे. तरच 13 मॅचेस वेळेवरती कव्हर करता येतील. आपल्याला कुठल्याही प्रकारे फ्लड लाईट्स लावल्या गेल्या नाहीत. त्यामुळे प्लीज जे काही करायचं आहे ते उजेडामध्येच आपण या मॅचेस कव्हर करायचे आहेत. रोशन ओव्हर द बॉल रेट लॉंग ऑनला समोर फिल्डर होते तोपर्यंत 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने 17 धावा धावफलकावरती. दोन्ही बॅट्समन चांगल्या पद्धतीने चेंडू मिडल करतात. एकाने आपण बघितलं एकही डॉट बॉल फेस केला नाही. टॉप एज फाईन लेगला फिल्डर चेस करतोय. फार धावा लागेल पण चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. चौकार. संख्या 21 धावफलकावरती बघायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धा आदिवासी प्रतिष्ठान कळम आयोजित आपण बघतायत. आदिवासी प्रतिष्ठान चषक हा स्पर्धेचा अंतिम निर्णायक निकालाचा दिवस, सेलिब्रेशनचा दिवस, सुपर संडे. ओ हो हो जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. शिव मंतर सिक्सर. धावसंख्या धावफलकावरती 27. या फलंदाजाने आमच्या स्कोरला प्रचंड व्यस्त ठेवले बघा. प्रत्येक चेंडू मिडल केला जातोय. प्रत्येक चेंडूवरती धाव येते. आत्तापर्यंत 2 गोलंदाज वापरलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 दिल्या उमाकांतने आणि या ओव्हरमध्ये 12 आत्तापर्यंत आलेले आहेत. 3 चेंडू. पुन्हा एकदा हवेत झेलची शक्यता आणि ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू प्राप्त करतायत श्री स्वामी समर्थ 11 हा संघ आणि रोशनच्या अकाउंटमध्ये 1 विकेट जमा होते. अशा प्रकारे मयूर बाद होतोय. पण बाद होण्याआधी मयूरने छोटीशी पण उपयुक्त खेळी साकारलेली आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 15-20 धावा तुम्ही वैयक्तिक करता त्या देखील फार मोठ्या धावा असतात. 18 धावांची इनिंग साकारली होती अवघ्या 7 चेंडूमध्ये मयूरने. न्यू बॅटर सचिन मैदानावरती येत आहेत. धावफलकावरती आहेत. एकूण 27 धावा आहेत. अत्यंत हेल्दी रन. एकदम सशक्त अशी धावसंख्या बघायला मिळते. धावांची गती बघायला मिळते. आमचे कॅमेरामॅन सुनील देखील एकदम रिलॅक्स आहेत आणि खूप चांगली जागा त्यांना दिलेली आहे. सावलीची व्यवस्था मेन केली ती महत्त्वाची आहे. बऱ्याचदा कधी या गोष्टी होत नाही, त्या आयत्या वेळी केल्या जातात. कालही भोपर प्रीमियर लीगमध्ये ही गोष्ट घडली होती. कॅमेरामॅन ओमकार MTCचे उन्हात होते पण नंतर 15-20 मिनिटात तिथे सावलीची व्यवस्था करण्यात आली आणि ऊन इतकं जाणवतं की सकाळी 9 नंतर चटके जाणवतात. खरं तर आपल्याला आणखीन एक धक्का. सुरेशही परतलेले आहेत. 2 धक्के आणि काय कमबॅक आहे बघा रोशनचं. पहिल्या 3 बॉलमध्ये आपण बघितलं 12 धावा दिल्या होत्या पण पुढच्या 2 बॉलमध्ये सचिन बाद झाल्यात. पुढच्या 2 बॉलमध्ये 2 धक्के दिलेले आहेत. चांगलं कमबॅक. यापेक्षा चांगलं कमबॅक काय असू शकतं. 27 वरती धावसंख्या स्थिरावलेली आहे त्या ठिकाणी. न्यू बॅटर फ्रँकी म्हटलं की एक पदार्थ आहे खाण्याचा. जसं मॅगी आपण बघतो की अनंत वाघला मॅगी म्हणतात तसे फ्रँकी आहे. 4थ्या नंबरवरती आल्यात फ्रँकी. बघूया बॅटिंग कशी करतायत. 27 धावा आतापर्यंत झालेले आहेत आणि धावफलक थांबले. 3 चेंडूमध्ये धावा दिल्या होत्या 12.
हॅट्रिक वरती आहे मला वाटतं इथे बॉलर. हॅट्रिक बॉल रोशनचा. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. हॅट्रिक बॉल फेस करेल युवा क्रिकेट क्लब आणि गोवा बॉयज. थांबावं लागेल कारण यानंतरचाही एक सामना आहे तो टॉस आपण केलेला आहे. कारण कृष्णा 11 आणि श्री स्वामी समर्थ मध्ये मॅच थोडीशी थोडासा वेळापत्रक मागे पुढे झालेला आहे. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मात्र गलीमध्ये चेंडू. फिल्डिंग चांगली झाली. एक धाव इथून मिळेल. लेग बायचा इशारा अंपायरचा येतोय. अंपायर सचिन म्हात्रे. पंतांच्या भूमिकेत दुसऱ्या बाजूला गुज्जर सर आणि षटक संपलेले दुसरं. आणि या षटकात आपण बघितलं तर 13 धावा आल्यात का तर 12 आल्यात. लेग बायची धाव बॉलरच्या अकाउंटमध्ये देखील ॲड केली जात नसते पण 13 धावा आपण म्हणतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 28 झाल्यात. धावा दोन्ही ओव्हरमध्ये डबल डिजिटमध्ये आलेल्या आहेत. धावांची गती चांगली आहे. फक्त या ओव्हरमध्ये गोष्ट चांगली घडली की 2 विकेट मिळाल्या रोशनला आणि त्यामुळे असं वाटलं होतं की तिच्या पुढे जातील या ओव्हरमध्ये पण तसं काही घडलं नाही. बॉलिंग मार्कवर विवेक. षटक क्रमांक 30 मार्गस्थ विवेक तयार होत आहेत बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला फ्रँकी. विवेक टू फ्रँकी. ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा दरम्यान पूर्ण करतायत. चांगलं कॉर्डिनेशन आपण बघताय. त्या सलामीवीर दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली मयूर सुरेश मध्ये. या 2 धाव्याने धावसंख्या 30. गोलंदाज विवेक. असं राऊंड द विकेट येतात. साईड चेंज केले. स्ट्राईकला फ्रँकी. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. 2 वरती खेळत आहेत नाबाद. राऊंड द विकेट. हो बॅटचा स्विंग बघा. बॅट जोरात फिरवली होती पण चेंडू पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय. हा एक आउट स्विंगर होता. आउट कटर होता आणि बाहेर निघणारा चेंडू फलंदाजाला नेहमीच अडचणीत आणतो. क्रिकेटमधले सोपं तत्व आहे. त्यामुळे लेग ब्रेक गोलंदाजी म्हणा तुम्ही आउट स्विंगिंग गोलंदाजी म्हणा फलंदाजांना खेळताना नेहमी अडचणी येत असतात. हवेत चेंडू पॉइंटच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहेत. वेगाने येतात बॉलवरती. एका हातात चेंडू अडवलाय. केवळ एकच धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतायत 31 धावा. बघा कल्पेश सुर्वे यांनी जागा बदललेली. आता डाव्या बाजूने उजव्या बाजूला आलेले आहेत. चाल विचाल नेहमी त्यांच्या मनाचे असते. क्रिकेट हा त्यांचा आवडीचा विषय, जिव्हाळ्याचा विषय. जॉब करत असताना हा छंद त्यांनी जोपासलेला. जेव्हा जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा तेव्हा क्रिकेटचा आनंद घेत असतात. कधी भागशाळा मैदान, कधी रेल्वे ग्राउंड. ओ हो हा शॉट वेगळ्या पद्धतीचा होता. त्याला लेमन कट म्हणावं काय म्हणावं, चायनीज कट. लेग बायचा इशारा या ठिकाणी पंचाने केलेला आहे. सचिन म्हात्रे अत्यंत विनोदी स्वभावाचे आहेत. भरपूर मस्तीखोर आहेत पण क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा उतरतात एक हाहाकार वाजवत असतात. नेहमीच मोठ्या फटक्यांमध्ये डील करत असतात. आज अंपायर म्हणून या ठिकाणी ते काम करत आहेत. धावसंख्या 32. राऊंड द विकेट. ओ स्विच हिट. जाईल चेंडू सीमारेषेच्या दिशेने. पंचांच्या दोन्ही हात आकाशाकडे. येतोय हा षटकार. ऍक्शन रिप्ले दाखवतील आम्हाला सूरज. सुंदर फटका होता. राऊंड द विकेट आले होते बॉलर. अको टप्प्याचा चेंडू होता आणि बघा पोझिशन सुंदर या ठिकाणी घेतली होती. स्विच हिट. षटकार आलाय फ्रँकीच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 38. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू आहे. 38 धावा. गोलंदाज विवेक. ऑन साइडला अलंग द ग्राउंड. फिल्डर आहे डीप मध्ये.
2 धावा तर पूर्ण झाल्यात, तुझे मिसफील्ड झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघा 3 धावा येतील व स्ट्राईकला येईल फ्रँकी पुढच्या ओव्हरमध्ये. आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्या धावफल कधी बघता आपण 41. धावांची गती अत्यंत चांगली आहे. पहिल्या ओव्हरपासून ही धावसंख्या आपण बघितली. धावांची गती पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. कुठलाही गोलंदाज इकॉनॉमिकल राहिला नाही. पण या इनिंगमध्ये एकच चेंडू कुठल्याही गोलंदाजाने डॉट बॉल फेकला नव्हता आधी. बॉलिंग मार्कवर विजू येत आहेत. अंतिम षटक आहे. धावफल करते आहेत 41. बघूया 50च्या पुढे जातील का. पहिल्या 2 मॅचमध्ये 50च्या आत आपण धावसंख्या बघितली होती 36 आणि त्याचबरोबर 39. ओ अगेन्स्ट द स्पिन उडवलाय. फिल्डर जज करतायत आणि बघा जजमेंट चुकलाय. कॉन्फिडन्स अजिबात दिसला नाही फिल्डिंग करत असताना. हा झेल जज करत असताना. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. आणि या दरम्यान चौकार. धावसंख्या 45. झेल पकडायला होता. झेल पकडला असता विकेट मिळाली असती. 4 धावा वाचल्या असत्या. पण बरेचसे खेळाडू आहेत त्यांचा अजिबात सराव नसतो. जिथे कमी तिथे आम्ही या भूमिकेमध्ये अनेक जण येत असतात. कधी कधी 11 खेळाडूही मिळत नसतात एखाद्या संघाला. पाया चेंडू ऑन साइडला टर्न करायचं होतं. धावचीची संधी. फलंदाज फ्रँकी बाद होईल. मैदानावरती लागतोय आणखीन एक धक्का. न्यू बॅटर संकेत मैदानावरती येतोय. दोन दिवसीय स्पर्धा आपण बघतायत. अत्यंत सुंदर आयोजन. आदिवासी प्रतिष्ठान चषक आणि जे जे हवं ते सारं काही करण्याचा प्रयत्न आयोजन कमिटीने केलेला आहे. सगळेजण प्रचंड मेहनत घेत आहेत. आमचे अध्यक्ष आदरणीय सचिन सागळे आमच्या सोबत आहेत आणि अगदी पहिल्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं बारीक लक्ष आहे. त्यांच्या सोबतीला त्यांचे तमाम सहकार्य आहे. टीम वर्क फार महत्त्वाचं आहे. सगळ्यांना एकत्रित आणणं सोपं असतं. सगळ्यांना एकत्रित ठेवणं फार जिकरीचं काम असतं. क्रिकेटचं क्षेत्र असू दे किंवा क्षेत्र राजकारणातलं असू दे किंवा आणखीन कुठला. हवेत आहे. फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय कृष्णा 11 संघाला. न्यू बॅटर नचिकेत मैदानावरती जातील. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. काल सकाळी सूरज आलेला म्हणाला काल त्याचा उपवास होता पण उपवासासाठी त्याला जवळजवळ 3-4 आयटम आणले. कधी कधी वेफर 5 आयटम. कधी कधी एखादा वेफर सुद्धा बघायला मिळत नाही. आणि कधी कधी अशा ठिकाणी आपण असतो की जवळपास काहीच शॉप नसतात. त्यामुळे प्रश्न पडत असतो. आणि हे जॉब असा आहे. श्रीशा आलेला आहे आणि श्रीशा आता धुमाकूळ घालणार आहे. श्रीशा शेट्टी रवींद्र संतेचा अत्यंत जवळचा मित्र. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. रवींद्र संतेचा जो सत्कार समारंभ झाला श्रीशाने प्रचंड मेहनत घेतली होती. ऑन साइडला व्हाट अ शॉट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 6 आर. तर स्कोर झालेला 51. 50 ओलांडलेले धावसंख्येने. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. हा देखील उडवलाय आणि हा देखील जातोय लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. 6 आर. 57 धावा झाल्यात. आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या पहिल्या 2 सामन्याच्या कंपॅरिझन मध्ये. आता शेवटचा चेंडू आहे आणि नचिकेत 6व्या नंबरवरती आलाय. प्रश्न पडला की नचिकेत होता कुठे. इतका उशिराने का आला. इतकी चांगली बॅटिंग त्याच्याकडनं होते. हा देखील जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि फिल्डर पहिल्या टप्प्यात चेंडू अडवत आहे. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. 3ऱ्या धावेचा धोका पत्करलाय आणि अशा प्रकारे
पूर्ण झाल्यात बहुतेक 3 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ते म्हणजे 61 धावांची गरज आहे विजयासाठी श्री समर्थ 11 या संघाला 4 ओव्हरमध्ये 15.25 ही धावांची आवश्यक गती. यानंतरचा सामना असणार आहे रियल 11 भोपर वर्सेस हॅरी 11. हॅरी 11 संघाने टॉस जिंकलाय आणि डिसिजन पेंडिंग आहे. हॅरी 11 डिसिजन लवकरात लवकर सांगा. बघा काही स्पर्धांमध्ये डिसिजन तुम्हाला पेंडिंग ठेवता येत नाही. फिल्डिंग करणार आहेत हॅरी 11. आणि वळूया आपण आता द्वितीय सत्राकडे. या ऐकूया धावतं वर्णन पुढच्या 4 षटकांमध्ये. करण काळन मॅन फ्रॉम हेदुडणे यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद. चला फिल्डिंग सजवून घ्या. लगेचच मॅचला सुरुवात करा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदिवासी प्रतिष्ठान चषक 2024 ही स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय आणि मॅच नंबर 3 मध्ये खेळत असताना सध्या कृष्णा 11 आणि श्री स्वामी समर्थ 60 धावा बनवलेल्या आहेत. पहिल्या डावामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला तो खास करून मयूर आघाडीला 18 धावा, सुरेशच्या बॅटमधून 9 आल्या, 16 आल्या त्या फ्रँकीचा बॅटमधून आणि 15 धावा पाहायला मिळाल्या नचिकेतच्या बॅटमधून. टोटल 61चा पाठलाग आघाडीला फलंदाज आलेले आहेत.
सौरवला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या बाजूने चंद्रेश आणि ओमकार या आघाडीची जोडी आहे. श्री स्वामी समर्थ ऑफ स्टंपचा बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न, प्लेड ऑनची शक्यता होती पण बचावला फलंदाज. पहिला डॉट बॉल. 61 म्हणजे 15.25 रिक्वायर्ड रन रेट. बॅटिंग करत असताना श्री स्वामी समर्थ हा संघ आपण पाहतोय. बॉल तयार. सौरभ राऊंड विकेट. रेंज मध्ये होता आणि भिरकावलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. षटकार. पहिला डॉट त्यानंतर षटकार. सावरती धाव फलक. चांगला फटका पाहायला मिळाला चंद्रेशच्या बॅटमधून. रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा ते बॉलिंग मार्क वरती तयार होत असताना ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑन ठेवलंय आणि एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय सध्या तरी तो काउ फेसला. ऑफ स्टंपचा बाहेर होता. ड्राईव्ह केला समोर सुरेश. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स सुरेश शेट्टी, मयूर, फ्रँकी आणि नचिकेत या 4 फलंदाजांनी चांगला परफॉर्मन्स केला. पुन्हा एकदा तयार सौरभ. ऑफ स्टंपचा बाहेर टाकला. जास्त बाहेर. वाईड ऑफ स्टंप आणि इज वाईड बॉल. वाईडने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 7 या आकड्यावरती. 7 धावफलकावरती सध्या तरी आपण पाहतोय. टोला लागलाय. वाईडिश लॉंग ऑनला कॅप मध्ये बॉल आहे. फिल्डर धावतोय पण त्याच्या वाक्या बाहेर. सीमारेषा पार. चौकार. अकरा धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मिसफिल्ड आणि त्यानंतरचा चौकार. बॉलर पुन्हा एकदा तयार. सौरव. लुवा फुल टॉस लॉफ केलाय. झेलची संधी. डीप मध्ये फिल्डर. वेल जज कॅच. फलंदाज बाद. आदिवासी प्रतिष्ठान कलंब चषक 2024 हे आयोजन वारी क्रिकेटचं आज डोंबिवली शहरात. सचिन दादा सगळे साहेबांनी ठेवलंय भव्य दिव्य चषक. आदिवासी प्रतिष्ठान कलंब चषक आज 2024. सचिन दादा सगळे साहेबांनी ठेवलंय भव्य दिव्य चषक. आदिवासी प्रतिष्ठान कलंब चषक आज 2024. अकरा धावा धावफलकावरती आहेत. राऊंड विकेट. वापिस होता ऑन साइडला वळवला. डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळते. मिड विकेटला सध्या चांगली फिल्डिंग थ्रो केला जाईल तोपर्यंत एक धाव तर पूर्ण करण्यात आलेली आहे. या सिंगलने पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न आणि पहिल्या षटकाच्या खेरीज धावसंख्या पाहायला मिळते ती 12 धावा. बॅटिंग करत असताना टीम श्री स्वामी समर्थ. टार्गेट असताना 61. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये 49 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 18 चेंडू 49.
हॅलो हॅलो ओके ओके. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या ते 19. विकेट पडते ती पहिली अवधूतला मिळत आहे. दुसरी विकेट, पहिलं यश मिळते अवधूतला. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला ओंकारच्या सोबतीला रोशन. ज्या दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून मोठे फटके आले होते त्या दोघांची विकेट पडलेली आणि त्याचा फटका कुठेतरी बसणार आहे बॅटिंग करणाऱ्या श्री स्वामी समर्थला. धावात 19, टार्गेट असताना 61. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल अवधूत. स्विचिटचा प्रयत्न होता, गॅपमध्ये बॉल आहे, शॉर्ट थर्ड मॅन मागे चालला. पॉइंटचा फिल्डर येऊन उचलून थ्रो करेल. धावा मिळतात तोपर्यंत 2 आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय ती 21. 21 धावा. धाव फलकावरती पाहायला मिळतात. 61चं टार्गेट आहे, म्हणजे 40 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे बॅटिंग करणारा श्री स्वामी समर्थला. फुल टॉस होता, स्विंग केला, गॅप मध्ये बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल पूर्ण झाले. डबलचा प्रयत्न होता. धावा आपल्याला पाहायला मिळतात सध्या त्या 22. खोलात होता, एज आहे, मात्र इथे आपण जर बघितलं तर सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या 23. 23 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रगतीपथावर दुसरं षटक, ज्या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक. हॅरी 11 फिल्डिंग आहे ना तुमची. लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे पायाला लागून चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. सिंगल इथे पूर्ण झालेले. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपन्न. अंपायरचा लेग बायचा इशारा आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये 37 धावांची गरज. 12 चेंडू 37 ची मॅच आहे. बॅटिंग करणारा श्री स्वामी समर्थ 11 साठी. हॅरी 11 ने टॉस जिंकल्यावर फिल्डिंग ते करतील आणि त्यांच्या विरुद्ध प्रियाल 11 भोपर हा संघ करणारे बॅटिंग. दोन्ही संघांनी तयार राहा. प्रियाल 11 भोपर आणि हॅरी 11. प्रियाल 11 भोपर आणि हॅरी 11 आपण तयार राहा. या 2 ओव्हर्स नंतर तुम्हाला लगेचच उतरायचं आहे आणि त्यानंतर श्री एंटरप्राइजेस आणि सिद्धार्थ 11 दिवा
पुढच्या मॅचला सुरुवात होईल. टॉसला आपण येऊन थांबा. श्री इंटरप्राइजेस आणि सिद्धार्थ 11 दिवा. लॉंग ऑनला फिल्डर समोर आहे आणि इथे फलंदाज बाद. सुरेश शेट्टीचा एक चांगला झेलच्या झेलने डाव संपला. फलंदाज रोशनचा धक्का बसतोय तो तिसरा श्री स्वामी समर्थला. नवीन फलंदाज विवेकचं आगमन 5व्या क्रमांकावरती. 11 चेंडू 37चा सामना आहे त्यामुळे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय प्रत्येक फलंदाजाचा. पेस बॅटचा चेहरा उघडलाय. स्वतः गोलंदाज डीप मधून सुरेश. ओ वेल जज कॅच, वेल जज, स्पेक्टॅक्युलर कॅच आणि फलंदाज बाद. हॅरी 11चे कॅप्टन हॅरी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. लेजंड प्लेअर हॅरी 11चे हॅरी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी विनंती करेन आदिवासी प्रतिष्ठानचे सदस्य रवींद्रजी गोंडे साहेब यांच्या शुभस्य आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. येस, यांच्या शुभस्य आपण हॅरी 11चे कॅप्टन हॅरी म्हात्रे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी विनय दादा विनंती करेन आपल्या शुभस्य आपण त्यांचा सन्मान करावा. आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर फार महत्त्वपूर्ण भूमिका मॅनेजमेंटमध्ये आहे. विनय दादांच्या शुभस्य आपण त्यांचा सन्मान करूया. पूल केला. स्ट्रँड अँड डिलिव्हर्ड. मिड विकेट सीमा पार षटकार. षटकाराने मॅच बदलत असताना समीकरण. 8 बॉल 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. धावा 31 म्हणजे 30 धावांच्या जुनी गरज आहे. 8 बॉल 30चा सामना श्री स्वामी समर्थ साठी. काय बॅटिंग करतोय सध्या तरी ओमकार. स्ट्राईक जास्त मिळाली नाही बिकॉज आघाडीचा फलंदाज एका मागोमाग 4 विकेट पडले. त्याच्या सोबतचे फलंदाज आता स्ट्राईक मिळते. काउंटर अटॅक. इन स्विंगर होता. लेग वरून जात असताना मागे आपण पाहतोय. डॉट बॉल. 7 चेंडू आता गरज आहे ती 30 धावांची. चला जास्त वेळ खर्च करू नका. मॅच बॉल आलेला आहे. कम ऑन. बुवा बॉयज युवा क्रिकेट क्लब आले असाल तर मंचाशी संपर्क साधा. कॅप्टन बुवा बॉयज युवा क्रिकेट क्लब. फुल टॉस आहे. लॉफ्ट केला मध्ये फिल्डर. फलंदाज बाद. आता सामना 6 चेंडू 30 धावांची गरज. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर जायचं. शेवटचं षटक. उमाकांत नवीन फलंदाज आणि बॉलिंग मार्क वरती सध्या तरी येतोय दिनेश. 6 चेंडू 30 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या श्री स्वामी समर्थ 11 या संघाला. प्रियाल 11 बोपर हॅरी 11 यांच्यामध्ये पुढचा सामना. दोन्ही संघ तयार राहा. प्रियाल 11 बोपर तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि हॅरी 11 फिल्डिंग करणार आहेत.
अगदी 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रियार 11 भोपर आणि हॅरी 11 तयार राहा. ओ रेंज मध्ये होता, उडवला लॉंग ऑनला, सीमा पार, षटकार. 5 चेंडूंमध्ये अजूनही गरज आहे 24 धावांची. 5 बॉल 4 षटकार, हेच आता गणित सोडवायचंय फलंदाजाला. ऋषी बॉलिंग मार्क वरती. 5 बॉल 24 धावांची गरज या मॅच मध्ये. पंच करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला लॉंग ऑफ मधून फिल्डर फार वेगाने येतोय. सेकंडचा कॉल, 2 धावा मिळतील इथे सहजरित्या. आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 39 वरती. 4 चेंडू 22 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या श्री स्वामी समर्थला. पुढे येऊन टोला लागला, गॅप मध्ये बॉल आहे, पहिल्या बाउन्स वरती, सीमा पार, चौकार. 3 बॉल 18. मॅच ऑन 3 चेंडू 18. काही घडू शकतं. सध्याची बॅटिंग करतोय फलंदाज ऋषी. 4 बॉल 13 वरती खेळतोय, नॉट आउट. 3 बॉल 18 जर आले, मॅच असेल श्री स्वामी समर्थ 11 ची. इथे आता षटकारामध्ये परावर्तित करता आलं नाही चेंडूला. थ्रो येईल, धावा मिळत असताना आपण पाहतोय. त्या 2 उरल्या, त्या 16 बॉल शिल्लक आहेत. 2 चेंडू 16 ची गरज. 2 चेंडू पडल्याबरोबर उतरायचं. हॅरी 11 आपल्या स्क्वॉडसह तयार राहा सीमारेषेच्या बाहेर. मिड ऑफला चेस करतोय बॉल लॉंग ऑफ मध्ये. शेवटचा एक चेंडू, स्टील 1 टू गो. औपचारिकता, फॉर्मॅलिटीज, बिकॉज 16 धावांचं अंतर राहिलं. कोला टाकलाय आणि इथे 15 धावांचा फरकाने सामना जिंकलाय. कृष्णा 11 ने हार्दिक अभिनंदन. कृष्णाजी बंदरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण, माफ करा, संतोषजी बंदरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात सामनावीरचा पुरस्कार. संतोषजी बंदरकर साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार देऊयात. आणि या मॅच मध्ये ज्याचा बॅट मधून 3 चेंडू 15 धावसंख्येची बारदार खेळ करणारा नचिकेत मॅन ऑफ द मॅच. संतोषजी बंदरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देऊयात. नचिकेत 3 बॉल 15 धावा. आणि श्री स्वामी समर्थचे कॅप्टन आपण मंचावरती आपलाही सन्मान होईल. श्री स्वामी समर्थचे कॅप्टन आपण मंचावरती आपलाही सन्मान होईल.